नमस्कार मंडळी, आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी निघाली होती संध्याकाळी भाजी घेण्यासाठी आणि आज आमच्या सासऱ्यांचे 37वे पुण्यतिथी वर्ष होता. त्यासाठी मला भाजी वगैरे घेऊन यायची होती. मी इथे भेंडी आणि कैरी फळं वगैरे घेऊन आली होती बाहेरून मार्केटवरून. हे बघा, टमॅटो वगैरे घेतले, तेलाची पिशवी वगैरे घेतली, मुलीला आईस्क्रीम घेतलं आणि तिथून घरी जाण्यासाठी निघाले मी. आज सासऱ्यांना आमच्या 37 वर्ष पूर्ण झाले. थोडेसे मिस्टर भाऊक झालेले होते, तर मग मी बोलले चला आता आपल्याला सासऱ्यांसाठी मला नैवेद्य वगैरे करायचा होता. मग काही थोडेसे फळं आणि भाज्या आणि मुलीला आईस्क्रीम आणि थोडंसं दुकानातून बाकी किराणा वगैरे घेऊन यायचं होतं. ते पण मी घेऊन निघालेली होती. आता मी घराकडे जात आहे. हा आमचा आजूबाजूचा परिसर आहे. रस्त्याने जात होते, एवढं गरम होत होतं कारण गरमी खूप वाढलेली आहे. आता मी इथे सासऱ्यांच्या फोटोला हार वगैरे घेतला आणि थोडेसे त्याच्यामध्ये फुले पण टाकून घेतली. आता मी बिल्डिंगमध्ये आलेली आहेत. मुलं मस्त मॅच खेळत होती आणि विचारत होती माझा मुलगा कुठे आहे. तर मग ही लोक मॅच खेळत होती. मी विचारलं त्यांना पेपर वगैरे झाले का. नाही बोलत आहेत, पुढच्या महिन्यामध्ये पेपर आहेत. आणि आता मी घरामध्ये एंट्री करणार आणि आजचा माझ्या सासऱ्यांच्या नैवेद्याचा मेनू आहे मुगाच्या डाळीचे भजे, डाळ, भात आणि पुरी, कुरडई, पापड असा माझा मेनू आहे. तर मग इथे नळाला पाणी आलेलं होतं, लगेच बाहेरून आले, कपडे काढले आणि पाणी भरून घेतलं आणि हे बघा नैवेद्याचं ताट तयार केलं आणि सासऱ्याच्या फोटोला मस्त हार वगैरे घातला आणि चंदन वगैरे लावलं. तर मग पूर्ण ब्लॉग हा चॅनलवर शेअर केलेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक करा.